नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आम्ही 2 दिवसापूर्वीच मुंबईला आलेलो आहोत. गावीसुद्धा बरीच आजूबाजूची सगळी कामं काढलेली करायला, त्याच्यामुळे माझे सगळे व्हिडिओज जे काही आहेत त्याचं एडिटिंग, व्हॉईस ओव्हर सगळं पेंडिंग होतं. मुंबईला आल्यानंतरसुद्धा बॅगा सगळ्या अनपॅकिंग करणं, घरची साफसफाई, कारण का ऑलमोस्ट 1 ते दीड महिना आम्ही गावी होतो आणि त्यात बिल्डिंगचं काम, कलर काम करणं चालू आहे. त्याच्यामुळे खूप पसारा आहे, खूप सगळीकडे धूळ झालेली आहे. ते सगळं साफसफाईचं काम काढलेलं आहे घरामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे माझे व्हिडिओज थोडेसे उशिराने येतील. हे जे सगळे व्हिडिओज आहेत ते मी गावी शूट करून ठेवलेले आहेत. ते आता मी आधी सुरुवातीला पोस्ट करेन आणि मग जे मुंबईचे व्हिडिओज आहेत ते हळूहळू रेग्युलर बेसिसवरती येतील. तर आता हे जे सगळे व्लॉग्स आहेत ना, हे माझ्या सासरकडचे आहेत. इथे सार्वजनिक पूजा घातली जाते मे महिन्यामध्ये. गवळद्याची पूजा असं म्हटलं जातं इथे. सो हा लोऱ्यातला व्लॉग आहे आणि सगळेजण एकत्र जमतात. जे काही चाकरमनी आहे ते सगळे ह्या पूजेच्या निमित्ताने गावी येतात. मस्तपैकी नदीकाठी इथे झाडाखाली ही पूजा मांडतात. खूप छान वाटतं. सगळी लहान चिल्ली-पिल्ली तर बाबा खूप कंटाळलेली, कारण का गरमीच एवढी होती ना आणि त्यात नदीकाठी जरी पूजा असली ना तरी खूप प्रचंड गरमी होत होती. म्हणजे अजिबात वारा येत नव्हता आणि त्यात पंख्याची वगैरे काही सोय नव्हती, कारण का बाहेर सार्वजनिक ठिकाणी कुठे काय पंख्याची वगैरे सोय करणार ना. मुलंच बिचारी थोड्या थोड्या वेळाने नदीकाठी जात होती, पाण्यात जरा हातपाय बुडवून येत होती, तेवढाच काय तो थंडावा आणि त्यात झोपा येत होत्या सगळ्या मुलांना. शेवटी मग थोड्या वेळाने सगळ्यांना गाडीत घेऊन गेलो. गाडी थोड्या अंतरावरती गाडी पार्क करून ठेवलेली, तिथे घेऊन त्यांना सगळ्यांना झोपवलं गाडीमध्ये. जेवणाचा वगैरे तिथे प्रसादाचा आनंद घेतला आणि मग सकाळी फायनली घरी पोहोचलो. सो असा काहीचा आजचा दिवस होता. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगायचं. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.